हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 21 मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ. की कम्युनिटी लाईफमध्ये कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करू शकतो आणि त्याचे फायदे आपल्याला काय होतात हे आपण डिस्कस करणार आहोत या लेसनमध्ये. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला 4th स्टँडर्डचे EVS 1, EVS 2 मॅथ्स आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओज या चॅनलवरती मिळतील. तर बघा, स्टार्टिंगलाच तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे. तर बघूया हे पिक्चर कशाविषयी दिलेलं आहे. तर कॅन यू टेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, श्रद्धा, आयशा अँड एमिलीज पॅरेंट्स डिसाइडेड टू टेक अ ट्रिप इन द समर वॅकेशन. की श्रद्धा, आयशा आणि एमिली जे आहे त्यांच्या पॅरेंट्सनी डिसाईड केलं आहे की समर सीझनमध्ये किंवा समर वॅकेशन्स जे असतात त्यामध्ये त्यांनी ट्रिपवरती जायचं ठरवलं आहे. दे बुक अ स्पेशल मिनी बस फॉर द ट्रिप. आणि ट्रिपला जाण्यासाठी त्यांनी एक मिनी बस जी असते, छोटी बस, ती बुक केलेली आहे. इन दी मॉर्निंग एव्हरीवन गॉट रेडी. दे वेटेड फॉर द बस फॉर अ लॉंग टाईम बट इट डीड नॉट अराईव्ह. आणि ज्या दिवशी त्यांना ट्रिपवर जायचं होतं त्या दिवशी सकाळी सर्वजण रेडी होते आणि ते वाट बघत होते त्या बसची, परंतु बराच वेळ झाला तरीसुद्धा ती बस काही आलेली नव्हती. When they made inquiries on the phone, they realized that the driver of the bus did not know वेअर एक्झॅक्टली दे वेअर ऑल वेटिंग. आणि ज्या वेळेला बस आलेली नव्हती म्हणून त्यांनी जेव्हा कॉल केला आणि इन्क्वायरी केली तर ड्रायव्हर जो होता त्या बसचा त्याला हेच माहीत नव्हतं की ते लोक कोणत्या ठिकाणी वाट बघत आहे. फायनली द बस अराइव्ड अँड दे सेट ऑफ ऑन देअर ट्रिप. आणि त्यानंतर मग कॉल केल्यानंतर ज्यावेळेस त्याला समजलं, जे काही त्यांचा ॲड्रेस असेल तो समजल्यानंतर जो बस ड्रायव्हर होता तो तिथपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर ते सर्वजण कुठे गेले, ट्रिपसाठी गेले. व्हॉट कॉज द कन्फ्युजन इन द ट्रिप. तर त्यांची जी ही ट्रिप होती त्यामध्ये त्यांचं जे हे कन्फ्युजन झालं होतं ते कशामुळे कन्फ्युजन झालं असेल किंवा काय कॉज असू शकतात. व्हॉट वूड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन. आणि अशा पद्धतीचं जर कन्फ्युजन व्हायला नको असेल तर आपण काय सजेशन देऊ शकतो. सर्वात आधी तर त्यांनी हे ठरवायला हवं होतं आधीच, ड्रायव्हरसोबत हे त्यांनी आधीच बोलायला हवं होतं की ते कुठे, बस ड्रायव्हर जो आहे तो कुठे त्यांना घेण्यासाठी येणार आहे, ते लोकेशन काय असणार आहे, तो ॲड्रेस काय असणार आहे, हे त्यांनी आधीच ठरवायला हवं होतं. कारण कुठलंही काम करत असताना सर्वात आधी आपण हे मॅनेजमेंट करतो की ते काम आपल्याला कधी करायचं आहे, केव्हा करायचं आहे आणि कुठे करायचं आहे. या सर्व गोष्टी आपण जर आधीच ठरवलेल्या असतील तर अशा पद्धतीचं कन्फ्युजन होणार नाही. टू डू एनी काइंड ऑफ वर्क स्मूथली सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. की कुठलंही काम स्मूथली म्हणजेच का व्यवस्थितपणे, सुरळीतपणे पार पाडायचं असेल तर त्यासाठी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं. व्हॉट इज मॅनेजमेंट. आणि हे मॅनेजमेंट म्हणजे काय. द फर्स्ट स्टेप इज मॅनेजमेंट इज टू प्रिपेअर अँड आउटलाईन ऑफ हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन. मॅनेजमेंट करायचं म्हणजे नक्की काय, की कोणतंही काम जेव्हा तुम्हाला करायचं असेल तर त्याआधी तुम्ही हे प्रिपरेशन करायला हवं, एक आउटलाईन तयार करायला हवं की ते काम तुम्ही कसं करणार आहात आणि केव्हा करणार आहात. इफ यू आर गोइंग टू बी वर्किंग इन अ ग्रुप द आउटलाईन मस्ट बी क्लिअरर अँड मोर डिटेल. आणि ज्या वेळेला तुम्ही ग्रुपमध्ये काम करतात त्यावेळेला तर हे आउटलाईन जे असेल किंवा तुम्ही जे प्रिपेअर केलेलं असेल की कशा पद्धतीने आणि कुठे काम करायचं आहे ते जास्त क्लिअर असायला हवं, की प्रत्येक व्यक्तीला ते कळलं पाहिजे की तुम्ही ते काम कधी आणि कसं करणार आहात. वन हॅज टू डिसाईड व्हॉट टास्क ईच पर्सन विल कॅरी आउट. आणि प्रत्येक व्यक्तीचं तिथे टास्क काय असणार आहे, काम काय असणार आहे, काय ड्युटी असणार आहे हे त्या व्यक्तीला माहिती असायला हवं. ईच पर्सन मस्ट नो क्लिअरली हाऊ टू कॅरी इट आउट. आणि प्रत्येक व्यक्तीला हे समजलं पाहिजे की ते कोणतंही काम जे असेल ते त्यांना कशा पद्धतीने करायचं आहे. प्रॉपर कोऑर्डिनेशन हॅज टू बी मेंटेन अमॉंग द पीपल इन्वॉल्ड. आणि ग्रुपमध्ये जर कुठलंही काम करत असाल तर त्यावेळेला कोऑर्डिनेशन खूप गरजेचं आहे. जसं की आता वरती एक्झाम्पल आपल्याला दिलेलं होतं ट्रिपचं, की जो बस ड्रायव्हर होता आणि जे पॅरेंट्स होते त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं किंवा त्यांच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा त्यांनी आधीपासूनच हे मॅनेज केलेलं नव्हतं किंवा ठरवलेलं नव्हतं की आपल्याला कोणत्या ठिकाणी एक्झॅक्टली भेटायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी बस आल्यानंतर आपल्याला ट्रिपसाठी जायचं आहे. आणि त्यामुळे हे कन्फ्युजन झालं होतं. म्हणजेच काय की कोऑर्डिनेशन असलं पाहिजे ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये. वी ऑल्सो नीड टू मेक शुअर दॅट ईच पर्सन इज डुईंग हिज हर वर्क प्रॉपरली. की ग्रुपमध्ये जे कोणी असतील त्या प्रत्येकाला स्वतःचं वर्क माहिती असायला हवं आणि ते स्वतः शुअर असले पाहिजे की आपण आपलं काम जे आहे ते व्यवस्थितपणे करणार आहोत. अँड एस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी निडेड फॉर द वर्क नीड्स टू बी मेड इन ॲडव्हान्स. आणि त्या कामासाठी जो काही पैसा लागणार असेल तो आपण ॲडव्हान्समध्येच काय करून ठेवला पाहिजे, जमा करायला हवं. किंवा किती पैसे आपण जमवू शकतो, कधीपर्यंत करायचे आहेत, हे सर्व नियोजन आधीच झालेलं पाहिजे. इफ ऑल दीज थिंग्स आर डन प्रॉपरली द वर्क गेट्स कम्प्लिटली स्मूथली.
आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तरच तुमचं जे कंप्लीट वर्क आहे ते स्मूथली होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही कुठल्याही स्कूलमध्ये कुठली ॲक्टिव्हिटी करणार असाल किंवा प्रोजेक्ट करणार असाल ग्रुपमध्ये, तर त्यावेळेला तुम्ही त्याचा आउटलाईन कशा पद्धतीने कराल किंवा प्रिपरेशन कशा पद्धतीने कराल, की तुमच्या ग्रुपमध्ये किती तुमचे फ्रेंड्स असणार आहेत, त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट कुठला निवडला आहे, त्याचा सब्जेक्ट काय असणार आहे, त्याचं तुम्ही प्रिपरेशन कसं करणार आहे आणि त्यासाठी खर्च किती येणार आहे. आणि प्रत्येक जो स्टुडंट असणार आहे त्या ग्रुपमध्ये त्याला तुम्ही वर्क देणार, की कुणी चार्ट तयार करणार असेल, कुणी ड्रॉइंग काढणार असेल, कुणी ते जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्याला एक्सप्लेन कोण करणार आहे. तर हे प्रत्येकाला तुम्ही काम काय देणार आहे, वाटून देणार आहेत. आणि मग प्रत्येक मुलाला जे काही काम आलेलं असेल, प्रत्येक स्टुडंटच्या वाट्याला जे काही काम आलेलं असेल ते त्याने परफेक्टली जर केलं आणि तुमच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन असेल, की एकमेकांना विचारून तुम्ही करत असाल किंवा बघत असाल की व्यवस्थितपणे प्रत्येकजण काम करत आहे की नाही, ते जर कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये असेल आणि त्या प्रोजेक्टसाठी लागणारे पैसे तुम्ही आधीच ॲडव्हान्समध्ये तयार ठेवलेले असतील, तर तुमची कामं काय होणार, सोपी होणार. आणि जे काही तुमचं वर्क असेल, जो काही तुमचा प्रोजेक्ट असेल, तो डेफिनेटली काय होणार, व्यवस्थितपणे होणार आहे. इवन इफ वन पर्सन मेक्स अ मिस्टेक ऑर स्लॅक ऑफ ऑन द जॉब, द वर्क डज नॉट गेट कम्प्लिटली प्रॉपरली. आता परत हेच एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं की प्रोजेक्टचं, आता तुम्ही प्रोजेक्टचं सर्व काम सगळ्यांना दिलेलं आहे, त्यातल्या एकाने जरी मिस्टेक केली, ज्याला तुम्ही चार्ट बनवायला सांगितलं त्याने तो चार्ट बनवलाच नाही, तर पुढची सगळी कामं तुमची व्यवस्थितपणे होतील का? की जो कोणी एक्सप्लेन करणारा आहे त्याला जर तो चार्ट हवा असेल आणि त्यावेळेला तो अवेलेबल नसेल, तर तो कसा एक्सप्लेन करणार? म्हणजेच काय, की एका व्यक्तीची जरी मिस्टेक यामध्ये झाली तर पूर्ण जे तुमचं काम आहे ते काय होणार, खराब होणार आहे. नेक्स्ट पेजवरती बघूया. सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड इवन वेन गेस्ट आर इन्व्हायटेड होम फॉर लंच. जर तुम्ही गेस्टला आपल्या घरी बोलवणार असाल, पाहुणे तुम्ही जर घरी इन्व्हाइट करणार असाल लंचसाठी, तर त्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट लागतं. हे तुम्ही तुमच्या घरी आईवडिलांना विचारू शकतात की कशा पद्धतीने ते प्रिपरेशन करतात, की त्यांना माहिती असेल किंवा आपल्या गेस्ट जे आहेत त्यांना इन्व्हाइट करायचं आहे किंवा बड्डे सेलिब्रेशन आपण करतो, घरात कुठलीही पार्टी करतो, त्यावेळेला ज्यावेळेस आपण गेस्ट जे असतात आपले त्यांना इन्व्हाइट करतो, तर त्याचंही आपल्याला आधी मॅनेजमेंट करायला लागतं. जसं की व्हॉट डिशेस विल वी मेक फॉर लंच, की लंचसाठी आपण कोणत्या डिशेस बनवणार आहोत, कोणते पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत, व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर नीडेड टू मेक देम, आणि त्या ज्या काही डिशेस तुम्ही बनवणार आहात त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स कुठले लागणार आहेत, डू वी हॅव ऑल दोज इन्ग्रेडियंट ॲट होम ऑर विल दे हॅव टू बी बॉट फ्रॉम दी मार्केट, की जे काही इन्ग्रेडियंट्स लागणारे आहेत ते आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत की नाही, किंवा आपल्याला मार्केटमधून कोणते आणावे लागणार आहेत. हाऊ विल वी रिसीव द गेस्ट, आणि कशा पद्धतीने आपण गेस्टला रिसीव करणार आहोत. पॅरेंट्स डिसाईड मेनी सच डिटेल्स इन ॲडव्हान्स अँड ॲक्ट ऑन देम, तर यासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांनाही हे प्रश्न विचारू शकतात, तर त्यांच्याकडनंही तुम्हाला आन्सर्स मिळतील. इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ॲज प्लॅन, द पार्टी विल ऑल्सो बी अ सक्सेस. आणि प्रत्येकाला जे काही काम दिलेलं असेल, की सपोज तुमच्या घरामध्ये बड्डे सेलिब्रेशन करायचं असेल, बड्डेची पार्टी असेल, तर त्यासाठी आई जी आहे ती काय करणार आहे, की कुठल्या डिशेस बनवायच्या आहेत ते ती बघणार, त्यासाठी इन्ग्रेडियंट कुठले लागणार आहे, मार्केटमधून कुठलं सामान मागवायचं आहे तर ती वडिलांना सांगणार, म्हणजेच तुमचे वडील त्यामध्ये हेल्प करणार की मार्केटमधून वस्तू आणायच्या आहेत, किंवा आई असेल ती सुद्धा मार्केटमधून ह्या वस्तू घेऊन येणार. तुम्हाला जर काम दिलेलं असेल की तुम्ही डेकोरेशनमध्ये हेल्प करायची आहे, तर त्यामध्ये तुम्ही जर हेल्प केली, म्हणजेच काय, की प्रत्येकाचं जे काही काम आहे ते जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर तुमची जी पार्टी आहे ती सक्सेसफुल नक्कीच होणार. इफ समथिंग इज लेफ्ट आउट ऑर इफ अ टास्क इज नॉट डन, इट कॅन स्पॉइल द पार्टी. आता बघा, जर दोघांमध्ये तुमच्या पॅरेंट्समध्ये जर दोघांनी ठरवलं असेल की एकाने केकची ऑर्डर द्यायची आहे आणि त्यामध्ये ती व्यक्ती जर विसरली केकला ऑर्डर देण्यासाठी, तर तुमची बड्डे पार्टीला केकच नसेल तर ती पार्टी सक्सेसफुल होईल का? तर नाही, की एकाची कोणाची तरी मिस्टेक झाली म्हणून तुमची पूर्ण पार्टी खराब होऊ शकते. इफ मॅनेजमेंट इज नेसेसरी इवन फॉर स्मॉल फंक्शन्स सच ॲज दीज, हाऊ इम्पॉर्टंट इट मस्ट बी इन रनिंग अ स्कूल, अ टाउन, अ डिस्ट्रिक्ट, अ स्टेट अँड द कंट्री. की आपल्या घरामध्ये फक्त छोटीशी पार्टी असेल आणि त्यासाठी आपण जर केकच विसरलो किंवा डेकोरेशनचं सामानच आणलं नाही आणि डेकोरेशन तुम्ही करूच शकला नाहीत, तर ती पार्टी ज्या पद्धतीने तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने होईल का? नाही. तर हे तर आपलं छोटंसं फंक्शन झालं की आपल्या घरापुरतं असतं किंवा आपण 50-100 लोकांसाठी करतो. परंतु आपलं जे काही ठिकाण असेल, म्हणजे सिटी असेल किंवा व्हिलेज असेल किंवा आपली स्कूल असेल किंवा आपलं पूर्ण डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, आपली कंट्री असेल, हे कशा पद्धतीने काम करतात किंवा कशा पद्धतीने हे मॅनेजमेंट करत असतील हे आपण यावरून ठरवू शकतो. नेक्स्ट आहे डू यू नो मध्ये बघूया. इफ यू मॅनेज युअर स्टडीज प्रॉपरली यू लर्न बेटर. हाऊ कॅन यू डू दिस, की तुम्ही तुमच्या स्टडीचं सुद्धा सेम असंच केलं, मॅनेजमेंट जर केलं तर तुमचा स्टडी खूप छान पद्धतीने होऊ शकतो. आणि हे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तर इथे काही पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फिक्स अ टाईम फॉर स्टडिंग एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली.
की एक्झाम जवळ आली म्हणून 2 दिवस तुम्ही जर स्टडी केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क्सही चांगले मिळणार नाही आणि स्टडी काय केला आहे, काय करायचं आहे हेही तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की एव्हरीडे प्रत्येक दिवशी तुम्ही एक टाईम ठरवायचा आहे की तुम्ही 1 तास 2 तास कधी स्टडी करणार आहात आणि तो जो काही टायमिंग तुम्ही ठरवलेला असेल स्टडीसाठी तो काय करायचा आहे तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये चेंजेस करायला नको. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी स्टडीड एव्हरी वीक. जसं की एक्झाम्पल काय आहे, रीडिंग एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 लेसन 3 और सॉल्विंग सम विथ फ्रॅक्शन्स. म्हणजेच काय तुम्ही लिस्ट करायची आहे की या वीकमध्ये तुमचे कोणते लेसन झालेले आहेत, त्यामध्ये ते कोणते लेसन तुम्हाला रीड करायचे आहे किंवा रायटिंग काय करायचं आहे, रिटर्न तुम्हाला काही दिलेले असेल होमवर्क तर ते कंप्लीट करायचे आहे किंवा जे काही मॅथ्स असेल तर त्यामध्ये कोणते तुम्हाला सम्स दिलेले आहेत की जे सॉल्व करायचे आहे तर हे तुम्ही लिहून ठेवू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही टाईम टेबल जे आहे ते फॉलो करू शकतात. स्टडी द आयटम्स इन युअर प्लॅन. आणि जे काही तुम्ही ठरवलेलं असेल ते तुम्ही काय करायचं प्लॅनमध्ये जे आहे ते आधीच ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने स्टडी करायचं आहे. टेक इनफ टाईम टू स्टडी ईच सब्जेक्ट. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही वेळ द्यायचा आहे. डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट, इन फॅक्ट फिनिश स्टडिंग देम फर्स्ट. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की जो सब्जेक्ट आवडत नाही, की काही जणांना जर मॅथ्स आवडत नसेल तर ते एक्झामच्या आधी असेल किंवा जेव्हाही स्टडी करतात तो सब्जेक्ट साईडला ठेवतात कारण तो त्यांना डिफिकल्ट वाटतो. तर असं न करता काय करायचं आहे की जो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट वाटतो तोच सुरुवातीला तुम्ही स्टडी करायला घ्यायचा आहे. इफ यू हॅव फ्री टाईम पुट इट टू गुड यूज बाय स्टडिंग. की जर तुम्हाला फ्री टाईम मिळाला तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्टडीसाठी किंवा असे काही गेम जे असतात की ज्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल ते तुम्ही करू शकतात. फिक्स अ पर्टिक्युलर टाईम फॉर प्लेईंग, वॉचिंग TV अँड रेस्टिंग. पर्टिक्युलर टाईम ठरवा खेळण्यासाठी, TV बघण्यासाठी, आराम करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी. काही जे स्टुडंट असतात ते काय करतात, मोस्ट ऑफ टाईम जो असतो तो फक्त TV बघण्यासाठी असतो किंवा सर्व जो टाईम असतो तो फक्त खेळण्यासाठी असतो, अभ्यासासाठी ते वेळ देत नाही. तर टाईम टेबल करताना आपण असं करतो का की एकाच गोष्टीला जास्त वेळ द्यायचा आहे, तर नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही पर्टिक्युलर टाईम द्यायचा आहे आणि ते टाईम टेबल बनवल्यानंतर ते फॉलोसुद्धा करायचं आहे. हाऊएव्हर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाईम फॉर दोज ॲक्टिव्हिटीज. आणि यासाठी आपण ठरवायचं आहे की किती टाईम आपण स्पेंड केला या ॲक्टिव्हिटीजसाठी. नेक्स्ट आहे कॅन्युटेलमध्ये व्हॉट टास्क आर नेसेसरी फॉर द मॅनेजमेंट ऑफ युअर क्लासरूम. आपला जो क्लासरूम असतो त्यासाठी त्याचं जर मॅनेजमेंट आपण करायचं ठरवलं तर कुठले टास्क आपण करू शकतो. हाऊ विल यू चूज युअर रिप्रेझेंटेटिव्स टू कॅरी आउट दोज टास्क. आणि कशा पद्धतीने आपले रिप्रेझेंटेटिव्स म्हणजे जे मॉनिटर वगैरे असतात त्यांना कशा पद्धतीने आपण चूज करतो. हॅज द क्लासरूम बीन क्लीन प्रॉपरली. कशा पद्धतीने आपण बघू शकतो की आपला क्लासरूम क्लीन आहे की नाही. इज देअर चॉक अँड अ डस्टर इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये डस्टर चॉक आहे की नाही. इज द बोर्ड क्लीन. बोर्ड क्लीन आहे की नाही. चेकिंग दिस थिंग्स रेग्युलरली. रायटिंग गुड थॉट्स ऑन द बोर्ड अँड मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लासरूम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. तर जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात क्लासचे किंवा मॉनिटर जे असतात ते काय करतात की क्लासमध्ये ते बघतात की क्लास क्लीन आहे की नाही. मग ते बाकीचे जे स्टुडंट्स असतात त्यांच्याकडून ते क्लीन करून घेतात. त्यानंतर चेक केलं जातं की बोर्ड क्लीन आहे की नाही किंवा डस्टर चॉक आहे की नाही. ह्या सर्व गोष्टी काय करतात ते चेक करतात. सिमिलरली टू मेक शुअर दॅट द स्कूल इज रन स्मूथली अ स्कूल मॅनेजमेंट कमिटी इज फॉर्म. ज्या पद्धतीने एक क्लासरूमच्या मॅनेजमेंट करण्यासाठी एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो त्याच पद्धतीने आपल्या पूर्ण स्कूलचं मॅनेजमेंट करण्यासाठी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते. The school management committee consists of parents, teachers, local experts and students representative. आता हे जे स्कूल मॅनेजमेंट असतं त्यामध्ये कोण कोण असणार आहे तर पॅरेंट्स असतात, टीचर्स असतात, जे लोकल एक्सपर्ट्स असतात ते सुद्धा असतात आणि जे स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांचासुद्धा यामध्ये काय असतं ते सर्वजण इन्वॉल्व असतात. द कमिटी ट्रायज टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज ऑफ पॅरेंट्स, स्टुडंट्स अँड टीचर्स. तर ही जी कमिटी असते त्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह घेतले जातात म्हणजे जसे स्टुडंट्स असतील किंवा पॅरेंट्सचे असतील, टीचर्समधून असतील तर ते हे बघतात की पॅरेंट्सला बाकी सर्व जे पॅरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील किंवा टीचर्स असतील त्यांना कुठले प्रॉब्लेम आहेत का, कुठल्या डिफिकल्टीज आहेत का हे बघितलं जातं. इट गिव्स गायडन्स सो ॲज टू सॉल्व दिस डिफिकल्टीज. आणि मग त्यानंतर गायडन्स दिला जातो किंवा घेतला जातो की कशा पद्धतीने या डिफिकल्टीज सॉल्व केल्या जातील. इट प्रिपेअर्स अँड रिकमेंडेड्स अ स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन. आणि हे सर्व जे असतात ते प्रिपेअर केलं जातं स्कूल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये. इट कीप्स अँड आय ऑन द रेग्युलर अटेंडन्स ऑफ स्टुडंट अँड टीचर्स इन द स्कूल. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये काय काय चेक केलं जाणार की रेग्युलर अटेंडन्स स्टुडंटचं आहे की नाही, टीचर्सचं आहे की नाही. इट हेल्प्स इन कॅरिंग आउट स्कीम्स सच ॲज द मिड डे मील जे असतं मुलांना जेवण दिलं जातं स्कूलमध्ये तर ह्या सर्वासाठी सुद्धा काय असतं एक मॅनेजमेंट असतं. इन दिस वे टीचर्स अँड पॅरेंट्स वर्क टुगेदर
थ्रू द स्कूल मॅनेजमेंट कमिटी टू एन्श्युअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ दी स्टुडंट्स. आणि फक्त टीचर्सच नाही तर जे पॅरेंट्स असतात ते सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व होतात या कमिटीमध्ये. आणि मग सर्व अर्थाने काय केलं जातं की स्टुडंटचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केली जाईल, ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केले जाईल किंवा त्यासाठी कुठली स्कीम त्यांना यूज करता येईल, वापरता येईल, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये डिस्कस केल्या जातात. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेज कमिटी इन युअर स्कूल. तर तुमच्या स्कूलमध्ये कशा पद्धतीने स्कूल मॅनेजमेंट कमिटी काम करते हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्यानंतर कॅन यू टेलमध्ये दिलेले एक पिक्चर दिलेला आहे तुम्हाला इथे. वाय डू ॲक्सिडेंट्स ऑकर ऑन द स्ट्रीट. कशामुळे होत असतील बरं आता रस्त्यावरती जे काही ॲक्सिडेंट होतात ते कशामुळे होत असतील. वाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रूल्स. आणि का आपण ट्रॅफिक रूल्स फॉलो करतो. तर बघा, जर ट्रॅफिक रूल्स जे फॉलो करत नाही त्यांचेच मोस्टली काय होणार, ॲक्सिडेंट्स होणार. कारण रस्त्यावरती ज्या वेळेला आपण काय बोलतो व्हेकल्स ज्या वेळेला चालवतो तर त्याचे काही रूल्स असतात, ट्रॅफिकचे काही रूल्स असतात, तर ते फॉलो करणं गरजेचं असतं. आणि ते जर ट्रॅफिक रूल्स तुम्ही फॉलो करत नाही तर त्यावेळेला ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस असतात. वाय डज स्कूल ऑलवेज बिगिन ॲट अ फिक्स टाईम. एका फिक्स टाईमलाच का होत असेल बरं आपली स्कूल स्टार्ट. कारण जर फिक्स टाईम नाही ठेवला तर प्रत्येक स्टुडंट वेगवेगळ्या वेळेला येणार आणि मग कशा पद्धतीने आपली स्कूल व्यवस्थितपणे चालेल. फर्स्ट पिरियडला एक मुलगा येणार, सेकंडला दुसरा येणार, तिसरा नंतर येणार, तर अशा पद्धतीने आपली स्कूल व्यवस्थित चालेल का, तर नाही चालणार. वाय इज अ टाईम टेबल ऑफ ऑल द सब्जेक्ट मेड. प्रत्येक सब्जेक्टसाठी टाईम टेबल का असतं. वाय डू व्हेकल ओनली रन ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द रोड. जर तसं रूल नाही केला की लेफ्ट साईडलाच ज्या व्हेकल्स आहेत त्या चालल्या पाहिजेत तर कोणी कुठेही गाडी चालवेल आणि ॲक्सिडेंट जास्त होण्याचे चान्सेस असतील. यू मस्ट हॅव वंडर्ड अबाउट दीज थिंग्स बिफोर. तुम्ही या आधी कधी ह्या गोष्टींचा विचार केला होता का. इफ देर इज नो फिक्स टाईम फॉर स्कूल टू स्टार्ट व्हॉट विल हॅपन. स्टुडंट वूड कम टू स्कूल अँड गो होम वेन एव्हर दे विश. की असं जर करण्यात आलं की तुम्हाला फिक्स टाईम नाही ठेवला आहे तर प्रत्येक स्टुडंट जो आहे त्याला ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला स्कूलमध्ये जाऊ शकतो आणि घरी येऊ शकतो. वी वूड नॉट नो वेन टू स्टडी. आणि त्यामुळे आपल्याला हेही कळणार नाही की आपण कोणत्या वेळेला स्टडी करायचा आहे. इफ देर वेर नो टाईम टेबल स्टुडंट्स वूड ब्रिंग द टेक्स्ट बुक अँड नोटबुक्स ऑफ ऑल डिफरंट सब्जेक्ट टू स्कूल. की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की रोजचं जे तुम्हाला टाईम टेबल दिलेलं असतं त्या टाईम टेबलनुसारच तुमचे पिरियड घेतले जातात स्कूलमध्ये. जर त्या पद्धतीने तुम्हाला टाईम टेबल जर नाही दिलं तर सर्व जे बुक्स आहेत, नोटबुक्स असतील किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीचं जे मटेरियल आहे ते रोजच तुम्हाला कॅरी करायला लागेल. आणि हे नाही करायचं असतं किंवा एका वेळेला तुम्ही सर्वच्या सर्व बुक्स आणि नोटबुक्स कॅरी करू शकत नाही. त्याचमुळे तर टाईम टेबल दिलेलं असतं की फक्त त्या सब्जेक्टचे मटेरियल तुम्ही घेऊन येणार. रूल्स गाईड अस अबाउट हाऊ टू बिहेव इन सोसायटी. की हे जे रूल्स असतात जसं की ट्रॅफिक रूल असेल, स्कूलमध्ये असणारे रूल्स असतील, हे आपल्याला काय शिकवतात की कशा पद्धतीने आपलं बिहेवियर चांगलं होईल. बिकॉज ऑफ रूल्स वी कॅन बी शुअर दॅट एव्हरीवन विल बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर. यामुळे आपल्याला काय होतं, एक डिसिप्लिनही आपण शिकतो. कशा पद्धतीने आपण कुठे कशा पद्धतीने वागायचं ह्या गोष्टीही आपल्याला कळतात. फॉर एक्झाम्पल, बिकॉज वी नो दॅट एव्हरीवन विल ड्राईव्ह देअर कार ऑन द लेफ्ट हँड साईड वी कॅन ऑल्सो ड्राईव्ह अवर कार इन द सेम वे सेफली. इफ वी डिड नॉट नो वेदर द व्हेकल कमिंग टुवर्ड्स अस वुड कम फ्रॉम द लेफ्ट और राईट वी वूड ऑल्सो गेट कन्फ्यूज. जर आपल्याला हे माहितीच नसेल की आपल्याला लेफ्टला चालवायचं आहे की राईटला चालवायचं आहे तर कोणत्याही व्यक्ती कोणत्याही साईडने गाडी चालवेल आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात ॲक्सिडेंट होऊ शकतात. त्यामुळेच हे रूल्स जे असतात, ट्रॅफिक रूल्स असतील, स्कूल रूल्स असतील, तर त्यामुळे आपल्याला एक डिसिप्लिन लागतो आणि एका योग्य मॅनरमध्ये कशा पद्धतीने जगायचं, बिहेवियर आपलं कसं असलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला कळत जातात. रूल्स आर मेड सो दॅट कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर. हे जे रूल्स असतात त्यामुळेच आपली कम्युनिटी लाईफ म्हणजे काय, समाज, व त्यामध्ये सर्व गोष्टी येतात की तुम्ही स्कूलमध्ये जाताना येताना असेल किंवा स्कूलमधले तुमचे रूल्स असतील, ट्रॅफिक रूल्स असतील, बाकीचे जे काही रूल्स असतात तर ते हे सर्व कशामध्ये येणार, आपल्या कम्युनिटी लाईफमध्ये. तर त्यामुळे काय होतं की स्मूथली अँड ऑर्डरली मॅनरमध्ये या सर्व गोष्टी होत असतात. अर्लियर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स फॉर्म द बेसिस ऑफ रूल्स. की सुरुवातीला जे कस्टम्स, ट्रेडिशन म्हणजे ज्या रीतिरिवाज किंवा कल्चर जे असायचं हे सर्व कशावरती, अशाच रूल्सवरती फॉर्म केलं जायचं. नाव इट इज द गव्हर्नमेंट दॅट मेक्स द रूल. पण आता हे जे रूल्स बनवतात ते कोण बनवतं, तर गव्हर्नमेंट. आफ्टर इंडिपेंडन्स अ कॉन्स्टिट्यूशन वॉज फॉर्म फॉर अवर कंट्री. कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, संविधान, की जे आपल्या प्रत्येक टेक्स्टबुकच्या पेजवरती पुढे बघितलं तुम्ही फर्स्ट पेजवरती कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला दिलेले असतात. तर त्यामध्ये काही रूल्स, रेग्युलेशन आणि आपले जे काही राईट असतात ते दिलेले असतात. द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स अ फंडामेंटल फ्रेमवर्क फॉर
गव्हर्निंग द कंट्री, की कशा पद्धतीने आपल्या देशाचं सरकार काम करेल किंवा कशा पद्धतीचं एक फंडामेंटल फ्रेमवर्क असेल हे प्रोव्हाइड केलेलं आहे कुठे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये. इट लेज डाऊन द प्रिन्सिपल्स ऑन विच सोसायटी इज ऑर्गनाइज अँड डेव्हलप, की असे प्रिन्सिपल्स, असे रूल्स अँड रेग्युलेशन असतात की ज्यामुळे आपली सोसायटी, आपला सर्व समाज जो आहे तो ऑर्गनाइज आणि डेव्हलप कशा पद्धतीने होईल, या गोष्टी त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या आहेत. द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह रन द कंट्री अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन. जे इलेक्टेड म्हणजेच काय, इलेक्शन तुम्ही ऐकलं असेल, जे काही मतदान होतं त्यामध्ये जे निवडून आलेले अधिकारी असतात ते काय करतात, आपल्या देशाचा कारभार चालवत असतात. अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहे ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून ते काय करत असतात, आपल्या देशाचं जे काही मॅनेजमेंट असेल ते व्यवस्थितपणे सांभाळत असतात. द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन इज रन बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. आता या प्रत्येक याच्यासाठी काय असतात, वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशन असतात. लोकल याच्यासाठी आपण जर बघितलं तर लोकल गव्हर्नमेंट बॉडीज असतात. प्रत्येक याच्यासाठी, सिटीसाठी वेगळं असेल, स्टेटसाठी, कंट्रीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काय असतात, लोकल ॲडमिनिस्ट्रेशन असतात. कॅन यू टेलमध्ये बघूया, फाइंड आउट विच लोकल गव्हर्नमेंट बॉडी वर्क इन युअर एरिया, की तुम्ही जिथे राहता तिथे कोणते लोकल गव्हर्नमेंट जे आहे ते काम करतात. जसं की आपण गावाकडे बघितलं तर तिथे काय असते, ग्रामपंचायत असते. सिटीमध्ये बघितलं तर तिथे KDMC वगैरे असतात, किंवा त्यानंतर आपण जर बघितलं नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, अशा पद्धतीचे गव्हर्नमेंट बॉडीज असतात की ज्या त्या एरियासाठी काय करतात, काम करतात. हॅव यू सीन एनी नेम प्लेट्स रिलेटेड टू देम इन युअर लोकॅलिटी. त्या रिलेटेड काही तुम्ही नेम प्लेट्स बघितलेले आहेत का, की फॉर एक्झाम्पल द नेम ऑफ द वॉर्डचं नाव दिलेलं असतं, द हाऊस ऑफ युअर कॉर्पोरेटर, मेयर, सरपंच, ग्रामपंचायत, हेडक्वार्टर एक्सेट्रा. तर हे काही तुम्ही गावामध्ये राहत असाल तर गावामध्येही तुम्हाला दिसेल, आणि सिटीमध्ये जे आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी काय आहे, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीज असतात. वुमन ड्रॉईंग वॉटर ॲट अ वेल, पार्क असेल किंवा स्ट्रीट लाईट असतील, व्हॅन ज्या असतात की ज्या गार्बेज कलेक्ट करतात, तर ह्या ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या ह्या गव्हर्नमेंट बॉडीजकडून आपल्याला काय केल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. वी आर डिपेंडेंट ऑन मेनी पीपल फॉर थिंग्स नीडेड इन अवर डेली लाईफ. वी नीड वॉटर फॉर ड्रिंकिंग, वॉशिंग, फॉर ॲग्रिकल्चर अँड ऑल्सो फॉर ॲनिमल्स, की जसं इथे तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे. तर ह्या काय आपल्या काही गरजा आहेत त्या दिलेल्या आहेत, जसं की पाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हवं असतं. त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी जागा म्हणून काय असतं, तर पार्क असेल, स्ट्रीट लाईट्स असतील, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या जातात. नेसेसरी टू क्लिअर द गार्बेज इन अवर नेबरहूड एव्हरी डे. वी नीड रोड, स्ट्रीट लाईट्स, स्कूल्स, हॉस्पिटल्स, पब्लिक पार्क्स अँड गार्डन्स. फुलफिलिंग दीज नीड्स इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द लोकल गव्हर्नमेंट बॉडी. आणि मग त्या ठिकाणची जी काही गव्हर्नमेंट बॉडीज असतात त्या यासाठी काय करतात, आपल्याला हेल्प करतात, किंवा त्या ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या पुरवणं त्यांचं काम असतं. पीपल इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्स टू द लोकल गव्हर्नमेंट बॉडी टू अटेंड टू दीज नीड्स. आणि ह्या ज्या काही आपल्या नीड्स असतात, ज्या काही गरजा असतात त्या पूर्ण करण्याचं काम कोण करतं, तर जे हे रिप्रेझेंटेटिव्स असतात की ज्यांना आपण काय केलं असतं, इलेक्शनमध्ये निवडून दिलेलं असतं, हे लोक त्या गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये काम करतात आणि मग आपल्या ज्या काही नीड्स, आपल्या ज्या गरजा असतात त्या अशा पद्धतीने पूर्ण करतात. आता बघूया व्हॉट वी हॅव लर्न. तर ह्या लेसनमध्ये आपण काय शिकलो, मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क टू बी डन प्रॉपरली. कोणतंही काम करण्यासाठी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं. अ डिटेल प्लॅन इज नेसेसरी फॉर ग्रुप वर्क असेल तर तिथे डिटेल प्लॅन हा प्रत्येकाला माहितीच असायला हवा. इफ वर्क इज कॅरीड आउट अकॉर्डिंग टू दी प्लॅन इट इज डन स्मूथली अँड ऑन टाईम. जर आपण प्लॅननुसार आपला जो काही प्लॅन बनवलेला असेल त्यानुसार जर आपण काम केलं तर ते जे काम असेल ते स्मूथली होऊ शकतं आणि ऑन टाईम म्हणजे वेळेमध्ये होईल. द स्कूल मॅनेजमेंट कमिटी वर्क्स टू एन्श्योर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी आपण बघितली तर ते काय काम करतं की जे आपले स्टुडंट्स असतात स्कूलचे त्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केले जातील किंवा त्यांच्या ज्या डिफिकल्टीज असतील त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातील हे काम ते करत असतात. द लोकल गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज फॉर द डेली नीड ऑफ पीपल. जसं आपण आत्ताच बघितलं की ज्या काही गव्हर्नमेंट बॉडीज असतात जसं की ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, महानगरपालिका ज्या असतात तर ह्या काय करतात, या ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत ह्या आपल्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. जसं की वॉटर असेल किंवा आपण गार्बेज ट्रक जे बघतो तर अशा रोज लागणाऱ्या ज्या आपल्या नीड्स असतात, गरजा असतात तर त्यासाठी ज्या लागणाऱ्या फॅसिलिटीज ज्या असतात त्या गव्हर्नमेंट बॉडीज आपल्याला पुरवत असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लेसन दिलेला आहे की कशा पद्धतीने मॅनेजमेंट आपण करत असतो, ते घरात असेल किंवा बाहेर असेल, सोसायटीमध्ये, स्कूलमध्ये असेल तर ते अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं जातं आणि त्याचं महत्त्व काय किंवा फायदे काय हे पण आपण इथे बघितलेलं आहे. तर आय होप तुम्हाला लेसन व्यवस्थितपणे समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा.